Friends, yesterday we have seen that the fixation of nitrogen. Then today we learn about nutrition of plants and animals. We have already seen that the nutrition in plants by autotrophic plants we seen, and today we are going to learn about the heterotrophic plants. The mainly parts are the symbiotic, parasitic, and insectivorous and saprotic plants. How they can nutricides. Okay, just we see it. First, the nutrition in plants. First, the symbiotic nutrition. We have already seen the autotrophic nutrition. Then we seen that the symbiotic nutrition. Two or more than the two different types of plants live together to fulfill their needs like nutrition, protection, support, and etc. with each other's help. Like the light chain. म्हणजेच काय तर दोन किंवा अधिक सजीवांच्या संबंधातून निकट संबंधातून पोषण, संरक्षण आणि आधार इत्यादी बाबी साध्य होतात. त्यालाच आपण म्हणतो सिम्बॅटिक न्यूट्रिशन म्हणजे सहजीवी पोषण. काही झाडांच्या मुळावर बुरशी वाढते आणि ते झाड त्या बुरशीला पोषक तत्व पुरवते. या बदल्यात बुरशी झाडाच्या मुळांना क्षार आणि पाणी पुरवते. त्यामुळं शैवाल आणि बुरशी हे एकत्रच राहतात. त्यावेळी शैवालाला निवारा, पाणी आणि क्षार पुरवत असते. त्या बदल्यात शैवाल बुरशीला अन्न पुरवते. याच प्रकारातून तयार होणारी जी सहजीवी वनस्पती आहे ती म्हणजेच दगडफूल म्हणजे लायकेन. त्यानंतर सेकंड वन इज द हेटरोट्रॉफिक प्लांट्स. हेटरोट्रॉफिक प्लांट्स मध्येच हे सिम्बायोटिक न्यूट्रिशन होत असतं. हेटरोट्रॉफिक न्यूट्रिशन प्लांट्समध्ये दिस प्लांट्स डू नॉट कंटेन द क्लोरोफिल. म्हणजेच या प्लांट्समध्ये क्लोरोफिल नावाचं द्रव्य नसतं. दे ग्रो ऑन ऑर इन द अदर प्लांट बॉडी फॉर ऑब्टेनिंग द फूड. म्हणजेच ते दुसऱ्या वनस्पतीवर राहून अवलंबून दुसऱ्या शरीरावर वाढतात म्हणून आणि त्यांच्याकडूनच अन्न मिळतात. म्हणून त्याला आपण म्हणतो पॅरासिटिक म्हणजेच परजीवी वनस्पती. कस्क्युटा इज अ कम्प्लिटली पॅरासिटिक प्लांट्स. कस्क्युटा नावाचं जे प्लांट आहे ते दुसऱ्या प्लांटवर अवलंबून असतं. द लोरॅन्थस partially parasitic leaves prepare food. It sucks water and minerals from the host plants. लोरॅन्थस सुद्धा हा एक प्लांट आहे. तो दुसऱ्या प्लांटवर राहून त्यातलं अन्न पोषण शोषून घेत असतो. देन नेक्स्ट वन इज द insectivorous plants. Insectivorous plants feed upon the insects to obtain the nutrients. काही वनस्पती काय करतात, कीटक भक्षण करून त्यांच्या शरीरातून अन्नघटक मिळवत असतात. सच प्लांट्स जनरली ग्रो इन द सॉइल ऑर वॉटर डिफिशियंट इन नायट्रोजन कंपाऊंड्स. अशा काही वनस्पती आहेत की त्या जमिनीवर राहतात आणि किंवा पाण्यात वाढतात. ड्रॉसेरा वर्मानी नावाची ही कीटकभक्षी वनस्पती आहे. त्यांची रचना कशी असते, फुलासारखीच असते. द वॉटर डिफिशियंट कंपाऊंड म्हणजेच काय, ते कशावर अवलंबून असतात तर या वनस्पती प्रामुख्याने नायट्रोजन संयुगाचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात वाढत असतात. म्हणजे नायट्रोजन जिथे नसतं, नायट्रोजनचं प्रमाण जिथे असतं म्हणजेच जमिनीत किंवा पाण्यामध्ये ह्या वनस्पती वाढतात. देन नेक्स्ट वन इज द सॅप्रोपेटिक प्लांट्स. These plants obtain the food from dead and decaying bodies of other organisms. Various types of fungi like yeast and mushrooms. Saprophytic plants म्हणजेच काय तर मृतोपजीवी वनस्पती. या मृतोपजीवी वनस्पती डेड बॉडीजवर राहत असतात. म्हणजेच उदाहरणार्थ मृत अवशेषावर सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषावर अवलंबून असणाऱ्या ज्या वनस्पती असतात त्यांना सॅप्रोपॅटिक प्लांट्स म्हणतात. म्हणजे मृत्योपजीवी
वनस्पती असे म्हणतात. कवक गटातील काही वनस्पती आहेत बुरशी आणि भूछत्र या मृत अवशेषावर जगणाऱ्या वनस्पती आहेत. Some saprophytic plants are useful in medicinal properties. Useful fungi yeast आणि मशरूम आहे. yeast fermentation process साठी आणि ब्रेड मेकिंग साठी असतं आणि मशरूम हे रिच सोर्स ऑफ आयर्न अँड विटॅमिन. मग हे हेटरोट्रॉफिक न्यूट्रिशन आपण बघूया व्हिडिओ मार्फत. Heterotrophic mode of nutrition in plants. We know that green plants have chlorophyll, but there are some plants which do not have chlorophyll, so they cannot synthesize their food. Now, you will wonder, how do such plants survive? We know that heterotrophs, namely humans and animals, depend on plants for their food. Similarly, plants without chlorophyll also depend on food produced by other plants. This is called the heterotrophic mode of nutrition in plants. For example, Cascata plant, also called amarbel. Since this plant does not have chlorophyll, it climbs onto another plant and takes the ready-made food from it. The plant on which it climbs is called the host. So, we can say that the organism whose essential nutrients are deprived by another organism, such as a parasite, is called a host. Since this plant deprives the host of its valuable nutrients, it is called a parasite. The organism which obtains nutrients from another organism by depriving it of its essential nutrients is called a parasite. Note that although humans and animals depend on plants for their food, they are not parasites. This is because they do not deprive the plants of their essential nutrients. However, mosquitoes, bedbugs, lice, and leeches are parasites because they suck human blood and depend on them for their food. Some green plants like Drosera, Venus flytrap, etc. are unable to obtain all the nutrients required to prepare their food from the soil or their surroundings. In such cases, these plants develop features which help them survive. They can trap insects and digest them. Plants which trap and feed on insects are called insectivorous plants. For example, pitcher plant. Let us study the parts of this plant. The leaf of this plant is modified in the shape of a pitcher. The apex of the leaf forms the lid. The function of the lid is to open and close the mouth of the pitcher. Inside the pitcher, there are hairs which are directed downwards. Now let us see how this plant traps insects. When an insect lands in the pitcher, its lid closes. Thus, the insect gets trapped and entangled in the hair. The pitcher plant digests the trapped insect by secreting digestive juices. Thus, insectivorous plants are partial heterotrophs. These plants, also called insect-eating plants, grow in soil containing less nutrients. So, they feed on animals like insects to fulfill their nutrient requirement. काय काय बघितलं मग आपण ॲट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन इन प्लांट्स बघितलं, फोटोसिंथेसिस बघितलं. आता त्या फोटोसिंथेसिसमध्ये जे ॲट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन असतं ते स्वयंपोषी वनस्पती असतात. आपल्याला परपोषी वनस्पतीसुद्धा आपल्याला बघितल्या आपण. स्वयंपोषीमध्ये फोटोसिंथेसिस या प्रोसेसद्वारे हे प्लांट्स त्यांचं फूड तयार करत असतात. ते प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दस नरिशेस देमसेल्फ. दिस इज कॉल्ड एज
the autotrophic nutrition with the photosynthesis process. Then we next we see that the heterotrophic nutrition in plants. First is the symbiotic nutrition. When two or more than two different types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support with each other's helps. This type of nutrition is called as symbiotic nutrition. Some fungi grow around the roots of some other plants. These plants supply the nutrients to fungi and turn the fungi supply minerals and water to plants. हे आपण त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या आपण बघितलेल्या आहे. सम फंगाय अँड algae आर लाईव्ह टुगेदर. शैवाल आणि बुरशी एकत्र राहतात कशासाठी? परस्परांना अन्न आणि क्षार पाणी पुरवण्यासाठी. द फंगाय प्रोव्हाइड्स वॉटर मिनरल्स ॲज वेल ॲज द शेल्टर टू algae. फंगाय काय करतं? बुरशी वॉटर अँड मिनरल्स शेल्टर पुरवतं algaeला. त्यानंतर आपण बघितलं द पॅरासिटिक न्यूट्रिशन. द प्लांट्स दॅट ग्रो ऑन बॉडी ऑफ अदर प्लांट्स टू ऑब्टेन द फूड आर कॉल्ड ॲज पॅरासिटिक प्लांट्स. म्हणजे असे काही वनस्पती आहेत की त्या दुसऱ्याच्या बॉडीवर म्हणजे दुसऱ्याच्या शरीरावर जगतात. त्यांना आपण म्हणतो पॅरासिटिक न्यूट्रिशन. फॉर एक्झाम्पल कस्क्युटा बघितलं, अमरवेल. कस्क्युटा म्हणजेच काय? अमरवेल. अँड द नेक्स्ट वन इज द लोरेंथस. Then the insectivirus nutrition. Some plants feed upon the insects to obtain the nutrients. These insectivirous plants generally grow in the soil or water deficient in nitrogen compounds. असे काही वनस्पती आहेत त्यांचं न्यूट्रिशन हे ज्या जमिनीमध्ये नायट्रोजनचं कंपाऊंड नाही आहे त्या जमिनीवर यांचा वाढ होते किंवा न्यूट्रिशन होतं. फॉर एक्झाम्पल ते प्लांट्समध्ये सुद्धा त्यांचं न्यूट्रिशन करतात. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं ड्रॉसेरा अँड व्हिनस फ्लाय ट्रॅप. इट ग्रोज क्लोज टू द ग्राउंड. सगळ्यात खाली असतात त्या पाण्याच्या. इट लिव्ज आर द अट्रॅक्टिव्हली पिंक और रेड इन कलर विथ हेअर्स ॲट द मार्जिन. Then droplets of sticky substances found at the tips of the hair attracts insects. म्हणजे ते इन्सेक्ट्स अट्रॅक्ट करत असतात आणि ते इन्सेक्ट्सद्वारे ते त्यांचं पोषण करत असतात. जे कीटक असतात ते कीटक ते खात असतात. त्याला आपण म्हणतो इन्सेक्टिव्हायरस न्यूट्रिशन. म्हणजेच थोडक्यात त्या वनस्पतींना आपण कीटक भक्षकसुद्धा म्हणतात. त्या त्यांच्या शरीरापासून अन्नघटक मिळवत असतात. कीटकांच्या शरीरापासून ते अन्नघटक मिळवतात. हे आपण मागच्याच इयत्तेमध्ये बघितलेलं आहे. मग ह्या नायट्रोजन संयुगाचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात वाढत असतात. मग त्यांची आपण रचनासुद्धा बघितली. त्याची पानं आकर्षक असतात, गुलाबी लाल रंगाची असतात आणि त्यांच्या कडांना बारीक केसतंतू असतात. त्यामुळे ते काय करतात? कीटकांना आकर्षित करून घेतात स्वतःकडे. चिकट द्रवाचे बिंदू असतात वर त्यांच्या पॉईंटला. बघा याच्यामध्ये दिसत आहेत लाल पॉईंटला. ते काय करतात? त्या इन्सेक्टला आकर्षित करून घेतात आणि ते आकर्षित केल्यानंतर ते खातात आणि त्यांच्या शरीरावर त्यांच्या शरीरातून ते अन्नघटक घेत असतात. आणि त्या प्रकारे या इन्सेक्टिव्हायरस प्लांट्सचं न्यूट्रिशन होत असतं. ह्याला आपण म्हणतो इन्सेक्टिव्हायरस न्यूट्रिशन. देन नेक्स्ट वन इज द सॅप्रोफिटिक प्लांट्स. प्लांट्स विच ऑब्टेन द फूड फ्रॉम द डेड अँड डिकेइंग बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज सॅप्रोफायटिक प्लांट्स. म्हणजेच काय? मृतोपजीवी वनस्पती. ह्या काय करतात? तर सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषावर अवलंबून असतात आणि म्हणून त्या वनस्पतींना आपण मृतोपजीवी म्हणतो. व्हॅरियस टाइप्स ऑफ फंगाय लाईक मशरूम्स अँड ईस्ट आर सॅप्रोफाइट्स. मशरूम आणि ईस्ट किन्व नावाचं हे जे काही फंगाय आहेत ते सॅप्रोफाइट्स असतात, मृतोपजीवी असतात.
The fungi secrete the digestive enzymes on the dead remains to digest and break down the carbon compounds they contain. The resulting solution is observed to obtain the nutrients. ते काय करतात, त्यांच्यामधले कार्बन कंपाऊंड हे जी प्रोसेस आहे ती थांबवतात आणि त्याच्यामधून डायजेस्टिव्ह एन्झाईम्स घेत असतात. त्याद्वारे त्यांचे न्यूट्रिशन होत असतं. सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषावर या वनस्पती अवलंबून असतात, त्याच्यामुळे त्याला मृतोपजीवी असे म्हणतात. काही बुरशी आणि भूछत्रे आहेत ते मृत अवशेषावर जगणाऱ्या वनस्पती आहेत. त्यांच्यामध्ये ते मृत अवशेषावर पाचकरस सोडतात त्यांचा आणि त्यातील कार्बन पदार्थांचे विघटन करून त्यापासून पोषणद्रव्य मिळवतात.